नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागच्या लेक्चरला आपण इस्टिमेटिंग म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, त्याचे पर्पज कोणकोणते किंवा काही टेक्निकल टर्म्सबद्दल आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. ह्या लेक्चरला आपल्याला इस्टिमेटचे टाईप्स पाहायचे. तर बेसिकली इस्टिमेटचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप असतो ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि दुसरा टाईप असतो डिटेल इस्टिमेट. आता ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट म्हणजे अंदाजे एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करणं. कुठलाही प्रोजेक्ट चालू करण्यापूर्वी त्या प्रोजेक्टसाठी आपण ॲप्रॉक्सिमेटली किती खर्च लागतो हे कॅल्क्युलेट करणं म्हणजे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करणं. आता हे जे काही ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करतो आपण, त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळवण्यासाठी आपण जनरली ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करत असतो. किंवा त्या प्रोजेक्टसाठी एक ढोबळमानाने जर फिजिबिलिटी स्टडी करायचा असेल तर त्यासाठी आपण ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करतो. डिटेल इस्टिमेट म्हणजे ॲप्रॉक्सिमेट नव्हे किंवा रिअल कॉस्ट ज्याला आपण म्हणतो. रिअल कॉस्ट देखील आपल्याला म्हणता येणार नाही, पण रिअल कॉस्टच्या जवळपास असणारी जी व्हॅल्यू असते त्याला आपण डिटेल इस्टिमेट म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इस्टिमेटचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि दुसरा टाईप आहे डिटेल इस्टिमेट. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल सँक्शन मिळवण्यासाठी करतो आणि डिटेल इस्टिमेट आपण टेक्निकल सँक्शन मिळवण्यासाठी करत असतो. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे टाईप्स. आता हा जो ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आहे याच्यावरती स्पेशली चॅप्टर नंबर 2 आहे, त्यामध्ये आपण ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट पाहणार आहोत, त्याचे टाईप्स देखील पाहणार आहोत. परंतु आपल्याला टाईप्स पाहायचे आहेत. एस्टिमेटचे टाईप्स पाहायचे आहेत. दोन टाईप आहेत. पहिला ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि दुसरा टाईप आहे डिटेल इस्टिमेट. तर आपल्याला एक वरच्यावर आपण थोडंसं ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे जे सब टाईप्स आहेत ते पण पाहून घेऊ. तर पहिला टाईप पडतो ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचा प्रिलिमिनरी इस्टिमेट, किंवा त्यालाच आपण ॲप्रॉक्सिमेट किंवा रफ कॉस्ट इस्टिमेट म्हणतो. दुसरा टाईप आहे प्लिंथ एरिया इस्टिमेट. तिसरा टाईप आहे क्युबिक रेट इस्टिमेट किंवा क्युबिकल कंटेंट इस्टिमेट. आणि चौथा टाईप आहे ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड इस्टिमेट. आणखी एक टाईप पडतो याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो टिपिकल बे मेथड. तर हे 5 टाईप आहेत ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आपण हे 5 टाईपनी ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करतो डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन, डिपेंडिंग अपॉन द डेटा. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं डिटेल इस्टिमेट. डिटेल इस्टिमेटचे 4 टाईप पडतात. पहिला टाईप आहे रिवाइज इस्टिमेट. दुसरा टाईप आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट. तिसरा टाईप आहे सप्लिमेंटरी अँड रिवाइज इस्टिमेट. आणि चौथा टाईप आहे ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. तर सर्वात प्रथम आपल्याला रिवाइज इस्टिमेट पाहायचे. रिवाइज इस्टिमेट इट इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग रिझन्स. नंबर 1, व्हेन द सँक्शन इस्टिमेट इज लाईकली टू एक्सीड बाय मोर दॅन 5%, आयदर फ्रॉम रेट्स बीइंग फाउंड इनसफिशियंट or from any case whatsoever except important structural alteration. First reason. Second one is when the expenditure of the work is exceed or likely to exceed the amount of administrative sanction by more than 10%. Number 3, when there is a material deviation from original proposal even though this cost may met from the sanction amount, then revised estimate is prepared. Okay. And number 4, when it is found that sanction estimate is more than actual requirement, then revised estimate is prepared. Okay. तर हे 4 रिझन आहे ज्यासाठी आपण रिवाइज इस्टिमेट प्रिपेअर करतो. जनरली काय होतं, सँक्शन केलेल्या इस्टिमेटपेक्षा जर एक्सपेंडिचर हे 10%नी ग्रेटर असणार असेल तर त्यावेळेस आपण रिवाइज इस्टिमेट प्रिपेअर करतो. इस्टिमेट किंवा सँक्शन केलेली जी अमाऊंट आहे त्यापेक्षा लागणारा जो ॲक्च्युअल खर्च आहे तो जर 10%नी जर जास्त होणार असेल तर त्यासाठी आपण रिवाइज इस्टिमेट प्रिपेअर करतो. ठीक आहे. सेकंड, बऱ्याचशा वेळेस असं होतं की मटेरियल डेव्हिएशनमुळे ओरिजिनल प्रपोजल जे असतं त्याच्यामध्ये जे मटेरियल किंवा ओरिजिनल कुठलाही प्रोजेक्ट कुठलंही स्ट्रक्चर ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट केलं जातं त्याच्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. तर त्या टाईम ड्युरेशनमध्ये मटेरियलचे रेट चेंज होत असतात. 6 महिन्यापूर्वी मिळणारी जी सिमेंटची बॅग आहे ती आत्ता तेवढ्याच रेटला मिळेल असं काही नाही. ठीक आहे. तर ते मटेरियलचे रेट हे चेंज होत असतात. स्टील आज 40-42 रुपये स्टीलचा रेट आहे, उद्या 6 महिन्यानंतर तो 50ला जाऊन खेटेल.
ठीक आहे. तर हे मटेरियलचे रेट हे चेंज होत असतात. तर त्यामुळे मटेरियलचे रेट जर चेंज होत असतील आणि त्याचा जर इफेक्ट त्या कॉस्टवरती होणार असेल, ओरिजिनल प्रपोजलवरती होणार असेल, त्यामुळे त्याची जर कॉस्ट जर चेंज होणार असेल तर त्यावेळेस आपल्याला रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. आणि नंबर 3, ज्यावेळेस सँक्शन इस्टिमेट हे जर जास्त असेल ॲक्च्युअल रिक्वायरमेंटपेक्षा, सँक्शन केलेलं इस्टिमेट हेच जर जास्त असेल ॲक्च्युअल रिक्वायरमेंटपेक्षा, तर त्यावेळेस देखील आपण रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करतो. तर ही रिझन्स आहेत, त्यासाठी आपण रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करतो. पहिलं सांगितलं मी तुम्हाला, जर एक्सपेंडिचर सँक्शन केलेलं जे इस्टिमेट आहे, सँक्शन केलेलं इस्टिमेटपेक्षा जर एक्सपेंडिचर 10% जर ग्रेटर असणार असेल तर त्यावेळेस आपण रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करतो. मटेरियलचे रेट चेंज होणार असतील तर त्यावेळेस आपण काय करतो, रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करतो. आणि ज्यावेळेस सँक्शन इस्टिमेट हे जर ग्रेटर असेल ॲक्च्युअल रिक्वायरमेंटपेक्षा तर त्यावेळेस आपण रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर करतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट. आता सप्लिमेंटरी इस्टिमेट आपण कधी प्रिपेअर करतो ते पाहूया आपण. इट इज अ डिटेल इस्टिमेट अँड इट इज प्रिपेअर्ड when the additional work is required to supplement the original work due to deviation of material or design of structure. बऱ्याचशा वेळेस काय होतं, स्ट्रक्चरमध्ये काही ॲडिशनल वर्क आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागतात. एखाद्या स्ट्रक्चरमध्ये ॲडिशनली आपल्याला काही अरेंजमेंट करावं लागतात. त्या ॲडिशनल अरेंजमेंटसाठी आपण सप्लिमेंटरी इस्टिमेट प्रिपेअर करतो त्या ॲडिशनल वर्कसाठी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक बंगलो बांधायचा आहे, बंगलो बांधलेला आहे, आपण त्याचं इस्टिमेट प्रिपेअर केलेलं आहे, त्याची काहीतरी अमाऊंट असेल आणि त्या बंगल्याचं काम चालू असताना आपल्याला असं ठरवायचं की त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर एक WCची अरेंजमेंट करायची, WC बाथरूमची बाहेर, बंगल्याच्या बाहेर एक अरेंजमेंट करायची. तर ते एक्स्ट्रा वर्क झालं तर त्यासाठी आपण काय करतो, एक्स्ट्रा प्रोव्हिजन करतो. त्या प्रोव्हिजनला आपण सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणतो. ठीक आहे. वेन द फर्दर डेव्हलपमेंट इज रिक्वायर्ड ड्युरिंग द प्रोग्रेस वर्क, a fresh detail estimate is prepared for the additional work. A fresh detail estimate is prepared for the additional work. Additional work साठी आपण fresh detail estimate prepare करतो. The supplementary amount is shown separately abstract along with the original amount. Original amountच्या सोबत आपण काय करतो, ती सेपरेटली अमाऊंट मेन्शन करतो, सप्लिमेंटरी अमाऊंट. ठीक आहे. तर याला म्हणायचं सप्लिमेंटरी इस्टिमेट. सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. ॲडिशनल वर्क करायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस आपण काय करत असतो, सप्लिमेंटरी इस्टिमेट प्रिपेअर करत असतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट. आता पहिले जे 2 टाईप सांगितले तुम्हाला मी, रिवाइज इस्टिमेट आणि सप्लिमेंटरी इस्टिमेट. तर रिवाइज इस्टिमेट आपण यासाठी प्रिपेअर करतो की जर समजा सँक्शन केलेला इस्टिमेट हे एक्सपेंडिचरपेक्षा जास्त होणार असेल, किंवा एक्सपेंडिचर हे सँक्शन केलेल्या अमाऊंटपेक्षा जर जास्त होणार असेल, किंवा मटेरियलची चेंजमुळं त्याच्या कॉस्टवरती जर फरक पडणार असेल तर त्यावेळेस आपल्याला रिवाइज इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. आणि सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणजे आपण पाहिलं होतं, ॲडिशनल वर्क करायचं असेल तर त्यासाठी आपण ॲडिशनली एक सप्लिमेंट आपण त्याला अटॅच करतो, सप्लिमेंटरी इस्टिमेट आपण प्रिपेअर करतो. हे जे दोन्ही ज्या गोष्टी सांगितल्या, दोन्ही सिच्युएशन ॲट अ टाईम घडणार असतील. समजा मटेरियलच्या रेटच्या चेंजेसमुळे त्या कॉस्टवरती परिणाम होणार असेल आणि त्याचसोबत काही ॲडिशनल वर्क करायचं असेल, अल्ट्रेशन करायचं असेल, ॲडिशनल वर्क करायचं असेल, ह्याचं दोन्ही सिच्युएशन एकाच टाईमला जर होत असतील तर त्यावेळेस आपल्याला रिपेअर अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट प्रिपेअर करावं लागतं. वेन द वर्क ऑफ कन्स्ट्रक्शन इज इन प्रोग्रेस अँड इफ इट इज फाउंड दॅट देर इज अन इन्क्रीज इन व्हॉल्यूम, जर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार असेल of the original project, at the same time sanction of a supplementary work, in such case above type of estimate is prepared. The amount of estimate is added to revise estimate showing the amount separately. तर यासाठी आपण रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट प्रिपेअर करतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचे रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. when the work is over it is necessary to maintain द स्ट्रक्चर इन प्रॉपर कंडिशन. ज्यावेळेस वर्क हे कंप्लीट होतं त्यावेळेस ते वर्क हे प्रॉपर कंडिशनमध्ये ठेवावं लागतं आणि त्या पर्पजसाठी काही रक्कम ही साईडला ठेवावं लागते, आपल्याला रिझर्व ठेवावं लागते. याला आपण म्हणतो रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. वेन द वर्क इज ओव्हर इट इज नेसेसरी टू मेंटेन द स्ट्रक्चर इन अ प्रॉपर कंडिशन. फॉर दिस पर्पज अन इस्टिमेट इज प्रिपेअर्ड इज कॉल्ड एज अ रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. फॉर अ रोड्स the annual repair and maintenance estimate is provided for the patch repairing, repair of bridge and culverts. And for the buildings, this estimate is prepared for the whitewashing, coloring, painting of doors and windows, etc. etc. Okay.
तर रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट आपण यासाठी प्रोव्हाइड करतो, स्ट्रक्चर हे प्रॉपर कंडिशनमध्ये मेंटेन करण्यासाठी आपण हे रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट प्रिपेअर करत असतो. पहा रोडचं काम केल्यानंतर कालांतराने काय होतं, त्या रोड डिटोरिएट होतो, खराब होतो, त्याच्यामध्ये खड्डे पडतात, पॅचेस पडतात, पाणी साचतं. तर त्याचं रिपेअरिंग करण्यासाठी हे एस्टिमेट प्रिपेअर केलेलं असतं. त्याला आपण रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट म्हणतो. किंवा बिल्डिंगमध्ये कलर खराब होतो, पेंटिंग खराब होतो, किंवा दरवाजे खराब होतात, पावसाने थोडेसे फुगतात, किंवा त्याचा कलर जातो, विंडोज त्याचा कलर जातो. तर त्याच्या मेंटेनन्ससाठी आपण काही प्रोव्हिजन करतो, काही इस्टिमेट प्रिपेअर करतो आपण, त्याला म्हणायचं रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. ठीक आहे. असे 4 प्रकारचे इस्टिमेट होते. पहिला टाईप होता पहिला टाईप आपण पाहिलेला आहे रिवाइज इस्टिमेट, दुसरा टाईप पाहिला आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट, तिसरा टाईप पाहिला आहे रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट, आणि चौथा टाईप पाहिला आहे आपण रिपेअर अँड मेंटेनन्स इस्टिमेट. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डिफरंट टाईप्स ऑफ इस्टिमेट इन अ प्रॅक्टिकल सिच्युएशन, यूज ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ इस्टिमेट इन प्रॅक्टिकल सिच्युएशन. काही सिच्युएशन दिलेली आहेत आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचं इस्टिमेट आपण प्रिपेअर केलं पाहिजे हे आपल्याला विचारलं जातं एक्झाममध्ये. त्याच्यावरती MSBT बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं गेलेला आहे, त्याच्यामुळं हा टेबल मी तुम्हाला दाखवते. काही सिच्युएशन दिलेत त्या सिच्युएशनसाठी कोणत्या टाईपचं इस्टिमेट प्रिपेअर करायचं हे आपल्याला मेन्शन करायचं असतं ॲन्सरमध्ये. तर पहिली सिच्युएशन आहे फॉर प्रिलिमिनरी डिस्कशन ऑफ एनी प्रोजेक्ट. कुठल्याही प्रोजेक्टचं प्रिलिमिनरी स्टडी करायचं असेल, प्रिलिमिनरी डिस्कशन करायचं असेल, एक अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी कुठल्या प्रकारचं इस्टिमेट प्रिपेअर केलं पाहिजे, तर त्याचा आन्सर असेल ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट. सेकंड आहे फॉर द एक्झिक्युशन ऑफ अ प्रोजेक्ट फॉर टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन मिळवण्यासाठी कोणत्या टाईपचं इस्टिमेट प्रिपेअर करायचं, तर त्याचा आन्सर असेल डिटेल इस्टिमेट. त्याच्यानंतर इफ इन प्रोजेक्ट वर्क देर इज अ चेंज इन डिझाईन अँड प्लॅनिंग अँड द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन इन्क्रीज बाय 5 to 10%. ज्यावेळेस एक्झिक्युशन चालू असतं त्या चालू प्रोजेक्टमध्ये काही डिझाईनमध्ये चेंजेस होतात किंवा प्लॅनिंगमध्ये चेंजेस होत आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळं स्ट्रक्चरची कॉस्ट ही 5 ते 10% इन्क्रीज होते. त्यावेळेस कोणतं इस्टिमेट प्रिपेअर करायचं, तर त्याचा आन्सर असेल रिवाइज इस्टिमेट. त्याच्यानंतर चौथी सिच्युएशन आहे नंबर 4. ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द मेन वर्क इफ इट इज फाउंड नेसेसिटी ॲडिशनल वर्क. ॲडिशनल वर्कसाठी आपण सप्लिमेंटरी इस्टिमेट प्रिपेअर करतो. आणि नंबर 5 आहे टू मेंटेन अँड रिपेअर एनी स्ट्रक्चर. मेंटेन अँड रिपेअरिंगसाठी मेंटेनन्स अँड रिपेअर इस्टिमेट आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी कोणत्या टाईपचे इस्टिमेट प्रिपेअर करायचं ते आपण पाहिले. नेक्स्ट आपल्याला पाहायचं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इस्टिमेटर. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इस्टिमेटर. इस्टिमेटर बनल्यानंतर ज्यावेळेस आपल्यामधले बरेचसे विद्यार्थी शिक्षण कंप्लीट केल्यानंतर काही विद्यार्थी स्वतःचं एका कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करतील, काही स्वतःचा बिझनेस चालू करतील, काही गव्हर्मेंट जॉबमध्ये जातील. गव्हर्मेंट जॉबमध्ये गेल्यानंतर गव्हर्मेंट याच्यामध्ये फील्डमध्ये जॉब करत असताना इस्टिमेटरची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला प्ले करावी लागते. तर त्याचे रोल्स काय असतात ते आपल्याला पाहायचे. किंवा कुठल्याही प्रकारचं इस्टिमेट प्रिपेअर करत असताना काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या इस्टिमेटरच्या, ते आपल्याला पाहायचं. ठीक आहे. पहिले रोल्स आहे पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ द आयटम्स ॲज पर ड्रॉइंग. इस्टिमेट प्रिपेअर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लिस्ट प्रिपेअर करायची, आयटमची लिस्ट प्रिपेअर करायची ॲज पर ड्रॉइंग. इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं ड्रॉइंग, आणि त्या ड्रॉइंगवरून आपल्याला नंबर ऑफ आयटमची लिस्ट प्रिपेअर करायची असते. ते पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असतं, ते पहिलं फंक्शन असतं आपलं. त्यानंतर आपल्याला सेंटर लाईन प्लॅन तयार करायचा असतो. त्या स्ट्रक्चरसाठी सेंटर लाईन प्लॅन तयार करायचा असतो. त्यानंतर टू कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ द आयटम ऑफ वर्क. त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी आयटमसाठी आपल्याला क्वांटिटीज कॅल्क्युलेट करायच्या असतात. नंबर 4 टू एक्सप्रेस ऑल क्वांटिटीज इन करेक्ट युनिट ऑफ मेजरमेंट. सगळ्या क्वांटिटीज कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या करेक्ट युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये आपण ते एक्सप्रेस केल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक आयटमसाठी कोणतं युनिट ऑफ मेजरमेंट असतं ते माहीत पाहिजे. नंबर 5 टू प्रिपेअर इस्टिमेट ॲज पर ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन. इस्टिमेट प्रिपेअर करायचं ॲज पर ड्रॉइंग आणि स्पेसिफिकेशन आणि ड्रॉइंगनुसार आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करायचं असतं.
टू स्टडी द रेट अनालिसिस ऑफ द आयटम ऑफ वर्क. टू स्टडी द रेट अनालिसिस ऑफ द आयटम ऑफ वर्क. रेट अनालिसिस प्रिपेअर करायचं. टू प्रिपेअर मेजरमेंट शीट अँड ॲबस्ट्रॅक्ट शीट. मेजरमेंट शीट आणि ॲबस्ट्रॅक्ट शीट हे काय आहे हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर ते आपल्याला प्रिपेअर करायचं असतं. टू टेक अ प्रोव्हिजन ऑफ कॉन्टिंजन्सीज अँड वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट इन इस्टिमेट. कॉन्टिंजन्सीज आणि वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट याचे प्रोव्हिजन त्या इस्टिमेटमध्ये करायचं असतं आणि चेकलिस्ट प्रिपेअर करायचं असतं. पहा तर सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत इस्टिमेटरच्या. ठीक आहे. तर बाकीचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू. थँक्यू.